छातीला माती लावून काळ्या मातीतून हिरवं सोनं उगवणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे मनस्वी हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपला आजचा हा मुद्दा आहे, आपला आजचा विषय आहे जे खादी बियाण्यांपासून म्हणजेच डुप्लिकेट बियाण्यांपासून आपण कसं सुरक्षित राहायला पाहिजे, त्याला कसं बळी नाही केलं पाहिजे, याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे. तर शेतकरी बांधवांनो, पराठीचं बियाणं जे कापसाचं बियाणं ज्याचं की पांढरं सोनं म्हणून ज्याला जगभरामध्ये ओळख आहे, ते बियाणं खरेदी करण्यासाठी आज शेतकरी बांधव आपल्या मार्केटमध्ये उतरलेले आहेत. तर काही शेतकरी बांधवांनी बियाणं खरेदी केलेलं आहे, तर काही शेतकरी बांधव बियाणं खरेदी करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. तर दोन्ही टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिले तर काही कंपन्या, नामांकित कंपन्या अशा आहे जे आपल्याला सतर्क करतात की आपण आमच्या कंपनीचं बियाणं हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे, हे तुम्ही कसं ओळखायचं, त्याच्यासाठी काही त्यांनी क्ल्यू दिलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, अशी जी कंपनी आहे जी राशी सीड्स म्हणून आहेत, त्यांच्या भयंकर व्हरायटी आहेत, त्यांच्या भयंकर चांगल्या व्हरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ब्रँड कंपनी आहे. तर त्याच्यातली एक व्हरायटी म्हणजेच आपली 659, जसे आपण इथे बघू शकता शेतकरी बांधवांनो, 659 ही व्हरायटी आहे. तर यांनी काय दिलेलं आहे आमच्या कंपनीचं बियाणं ओरिजिनल आहे, कंपनीतून बियाणं आलेलं आहे, जेन्युइन बियाणं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी असा एक स्कॅनर दिलेला आहे. हे काही आपल्या तितक्या कामाचं नाही, पण स्कॅनरच्या वरती जी गोल्डन कलरची रेष दिलेली आहे शेतकरी बांधवांनो, ही आपल्या खूप कामाची आणि ही आपल्या फायद्याची रेष आहे. तुम्हाला सांगतो, आधी आपण बघून घेऊ की यांनी प्रत्येक पॉकेटवर दिलेलं आहे की नाही. तर बघा, हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसत असेल, समजून घ्या. हे 659 ह्याच्यावर आपल्याला दिलेलं आहे स्कॅनर. त्यानंतर राशीची आपण दुसरी व्हरायटी घेऊ जे की 797 व्हरायटी आहे. बघा, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्कॅनर आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आपण तिसरी एक व्हरायटी घेऊ जे की मॅजिक नावाने आहे राशीची. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इथे बघा स्कॅनर दिलेला आहे. त्यानंतर आणखी एक व्हरायटी आपण घेऊ शेतकरी बांधवांनो, जे की प्राईम, जे प्रचलित व्हरायटी आहे, चांगली व्हरायटी आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला स्कॅनर दिलेला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, राशीची नियो, हे सुद्धा एक जोरदार व्हरायटी आहे. तर बघू शकता आपण इथे सुद्धा स्कॅनर दिलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता हे स्कॅनर तर दिलेलं आहे, पण स्कॅनर दिलेलं आहे का ते गोल्डन पट्टी जे तुम्ही म्हणता ती तर दिलेली आहे, पण याचा फायदा कसा करायचा. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे घेतलं आपण राशीचं पॉकेट, याच्यावर हे जी गोल्डन पट्टी आहे ती आपण आधी स्कॅन करायची. काय करायचं, एकाच सिक्का घ्यायचा, एकाच सिक्का घ्यायचा. त्यांनी काय करायचं ना, हा नंबर जो आहे, हा नंबर बघा, हे जे आहे स्क्रॅच करायचे, हे गोल्डन पट्टी स्क्रॅच करायची. स्क्रॅच केल्यानंतर काय करायचं, बघा इथे खाली इथे बिलकुल त्या गोल्डन पट्टीच्या खाली एक लाईन आहे. त्या लाईनीमध्ये एक नंबर दिलेला आहे, 10 अंकी मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर स्कॅन केल्यानंतर स्क्रॅच करायची ही गोल्डन पट्टी. तिथे तुम्हाला 15 अंकी डिजिटल नंबर दिसेल, 15 आकडी डिजिटल नंबर दिसेल. तो नंबर काय करायचा ना, आपल्याला ह्या 10 अंकी मोबाईल नंबरवर SMS करायचा. SMS केल्यानंतर तुरंत काही विभिन्न सेकंदामध्ये तुम्हाला एक मेसेज येतो. मेसेज असा येतो की हे बियाणं व्हॅलिड आहे, ओरिजिनल आहे, जेन्युइन बियाणं आहे, कंपनीतून आलेलं बियाणं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा काही कंपन्या आहेत जे आपलं बियाणं सांगतात की आमचं सुरक्षित बियाणं आहे. तर शेतकरी बांधवांनो, असेच काही क्ल्यू आहेत. आणि ज्यांनी बियाणं खरेदी केलं असेल त्यांनी काय करायचं, जितक्या कोणत्या व्हरायट्या घेतलेल्या असेल प्रत्येक व्हरायटीतल्या 10 बिया काढायचा, उगवून बघायच्या. 5 ते 7 दिवसामध्ये त्याचे जर्मिनेशन आलं पाहिजे. ते जेन्युइन बियाणं आपण समजायचं. जर नाही आलं तर कुठे नाही कुठे कमी जास्त बियाणं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, शक्यतो बियाणं आपल्या जवळच्या माणसापासून, भरोशाच्या माणसापासून बियाणं खरेदी करा, कारण बियाण्यावर सरतेशेवटी सगळं डिपेंड असते. शेतकरी बांधवांनो, जर बियाणामध्ये आपण आपल्या जवळच्या माणसापासून बियाणं खरेदी केलं, आपल्या भरोशाच्या माणसापासून बियाणं खरेदी केलं आणि बियाणामध्ये काही कमी जास्त प्रमाण आढळलं तर तो आपली कुठे ना कुठे वेगवेगळी मदत करू शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, बियाणं थोडं विचार करा, चांगलं बियाणं खरेदी करा आणि आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ करा. शेवटी आपल्या कसं मराठीमध्ये एक म्हणसुद्धा आहे,
शुद्ध बीजेपोटी फळे रसाळ घुमती. म्हणून शेतकरी बांधवांनो, बियाण्याची योग्य निवड करून आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ करून घ्यावी. धन्यवाद.